नमस्कार मित्रांनो, हे बघा आज मी चिकन बनवतो आहे. चिकनची रेसिपी आज मी तुम्हाला एकदम ओकेमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिले तर लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा, तुम्हाला रेसिपी कशी आवडते का नाही. तर आज आपण बनवतो आहे चिकनची भाजी बनवतो आहे. तर पहिला कांदा कापून घेतला छोटा छोटा, आता फ्राय करतो तेलामध्ये. तर आपण 50 रुपयामध्ये 250 ग्रॅम आपण चिकन घेऊन आलेलो आहे आणि तो आपण आता करणार आहे. हे कांदा पूर्ण करपूस भाजला पाहिजे, तर याला आपण असं भाजायचं. तर पूर्ण असं भाजल्या, जेव्हा भाजत नाही तेव्हा आपण हे भाजत राहायचं. पूर्ण ओके होईल तेव्हा आपण दुसरे पदार्थ टाका सुरुवात करायची. तर आपली सातारची जी पद्धत असते भाजी बनवायची, त्या पद्धतीने आपण आज भाजी बनवणार आहे. तर 2 मिनटं कांदा भाजतो आहे, तेव्हा आपण हे चिकन आहे आपण आणलेलं आहे, मस्तपैकी धुवून पण ठेवलेलं आहे चिकनला. तर आपण हे चिकन धुवलेलं आहे. त्यानंतर आता आपण हे चिकन तेलामध्ये टाकायचं, पण थोडंसं त्याला आपण हळद मीठ थोडंसं लावून घेतलं पाहिजे. तर आपण आता हळद आणि मीठ लावून घेऊ. तर आपण आता हळद टाकून घेतो. 1 चमचा आपण हळद टाकायची. एवढी खूप झाली हळद, कारण जास्त फिकट होते. आपण हळद टाकून घेतलेली बघा, हळद टाकली. आता आपण टाकू मीठ. आता आपण टाकतो मीठ आपण चवीनुसार टाकू शकता. तर मी चवीनुसार टाकतो, मिनिमम 1 चमचा टाकला मी मीठ. तर आपण याला मिक्स करायचं, असं मस्तपैकी असं आपण मिक्स करून घेऊ. जेव्हा मी मिक्स करत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं मित्रांनो. जे बघत असतील त्यांनी लगेच सबस्क्राईब करून टाका. हे छान आता हे झालेलं मस्तपैकी आपलं मिक्स. तर आता आपण हे टाकायचं त्याच्यात. कांदा बघा आता करपूस भाजलेला आहे आता. टाकले चिकन आपण. तर आपलं चिकन हलतं आणि बांधायला हलतं, त्यामुळे आपण आता मोबाईल करायला. कांदा मस्तपैकी कसा करपूस झालेला, वास मस्तपैकी आला याला कांद्याचा. आणि आता आपण याच्यात थोडासा मसाला टाकूया, थोडासा टाकायचा आणि परत अजून थोडा टाकायचा. असं मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. बघू शकता हा मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे. हिरवा तुम्हाला दिसेल सर, तर जरा कोथिंबीर जास्त वापरलेलं आहे मी. थोडा टाकलेला मसाला आणि त्याला आपण आता मस्तपैकी असं हलवायचं. मला वाटत असेल हे काय एकदम कोथिंबीरच्या कलरसारखं केलं. मस्तपैकी असं हलवून घ्या. आपण त्याला हलवू जरा मिक्सरपैकी. थोडं थांबा. मस्तपैकी आता मिक्स झालेलं आहे. मी त्याच्यात आता जरा आपण ताट झाकून ठेवू पाण्यासाठी, जरा हे उकळून द्यायचं आणि त्यानंतर आपण चटणी टाकायची, थोडं टाकायचं जरा. परत आता आपण कोथिंबीर लसूण खोबरं याचं मिक्सरमध्ये वाटण करून आपण टाकलेलं आहे. तर थोड्या वेळानं आपण एकदम मस्त होऊन जाईल. वाफ बघा कशी वाफ येते. तर बघू शकता मस्तपैकी असं आपण चिकनची आज भाजी बनवतो. बघा आणि तुम्ही घरी ट्राय करा. 1 चमचा अशी आपण चटणी टाकली. आपली गावाकडची जे घरी बनवत होते आपण चटणी टाकली त्यात 1 चमचा. आणि आपण चिकन मसाला वगैरे आपण टाकू शकतो. आणि 1 चमचा हे टाकलेलं आहे. याला मिक्स करून घेतो आधी. आपण आता हे चिकन मसाला टाकायचा त्यामध्ये. काय कॅमेराच खराब झाला. मस्तपैकी चिकन मसाला टाकला मी.
बघा आता मी टाकलेला आता कट विचार चालला यायला आपला पोपट नाही ना झाला खायला. आपण चटणी वगैरे टाकल्या कट का नाही आला, कारण आपल्याला वाटते कोथिंबीर जरा जास्तच झालेली आहे. तर सॉरी मित्रांनो, आपल्याकडून जरा कोथिंबीर जास्त झाले तर सांभाळून घ्या. बघा टाक 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 शिजायला आता चिकन मस्तपैकी. आपण जेवण घेऊ, जेवायला चपात्या वगैरे केलेल्या आहेत. चला आता आपण डायरेक्ट शिजल्यानंतर टाकू. दहा मिनटं झालेले आहेत आता आपल्याला शिजवून मस्तपैकी. आता हे बघा काळं कुठे म्हणजे इथं काळं मटण झालं आपल्याला. काळं मटण बोलतात ना तसं झालेलं आहे आपलं हे गावाकडचं काळं मटण. करायला गेलो काय झालं काय असं गोष्ट आहे. तुला काळं मटण झालेलं आहे तर एक शिजलेलं आहे. शिजलेलं तर आता आपण हे घ्यायचं ताटामध्ये जेवायचं. काळं सुक्कं मटण तयार झालेलं आहे. बघा कसा एक नंबर ना, एकच नंबर. तर भाजी झालेली आहे. आपण आता घेऊन जाऊ गरम गरम. हे कांदा आहे तो कांदा चिरू आपण मस्तपैकी. कांदा चपाती भाकरी खाऊ. चला झालं आहे आता भाजी आपली तयार एकदम ओकेमध्ये आहे. काळं मटण झालेलं आहे मस्तपैकी. हे बघा झणझणीत. एकटाच माणूस खायला आहे ना मी, तर आपण ताटामध्ये घेऊ वाढून. पीसले आवडतात, पीस घेतो आधी. थोडी ग्रेव्ही घेऊया. कसं आहे भाकरी बघा. आपण खाऊन बघू कशी लागते भाजी. एकच नंबर. सोबत कांदा एक नंबर. आता मी एवढं पटापट खाऊन घेतो. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जाम भारी लागतं आहे. आणि लाईक आणि शेअर. आणि अशीच रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये करून सांगावी. रेसिपीचे व्हिडिओ बनवत द्या. चला भेटतो पुढच्या नेक्स्ट